आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। जाहिरात फलकांवरती राज्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार आहेत। बॅनरला 40 फुटांपर्यंतची मर्यादा आता देण्यात आली आहे। इमारतींच्या टेरेसवर सुद्धा जाहिरातींच्या फलकांना आता बंदी लावण्यात आलेली आहे। बॅनरमुळे झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईसह राज्यामध्ये जाहिरात फलकांवरती अनेक निर्बंध सुद्धा लावण्यात आले। जास्तीत जास्त 40 बाय 40 फूट आकाराचा जाहिरात फलक लावण्यात येईल असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे। राज्यातील जाहिरात फलकांवरती आता निर्बंध हे घालण्यात आलेले आहेत। जाहिरात फलकांची मर्यादा 40 बाय 40 फुटांचीच असणार आहे। अधिक मर्यादेपेक्षा जाहिरात फलक असल्यास त्यावरती ते काढण्यात येतील आणि त्यावरती कारवाई देखील करण्यात येईल असे आदेश देण्यात आलेले आहेत। कारण की घाटकोपर येथे जे फलक पडून घटना घडलेली होती त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू हा झालेला होता। त्यामध्ये राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीकडून अहवाल हा स्वीकारण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये इमारतीच्या गच्चीवर आणि भिंतीवरती फलक लावू नये असे आदेशही देण्यात आलेले आहेत। तसेच सर्व फलक हे 40 बाय 40 फुटाचेच असणार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता महानगरपालिका आणि मुंबई विकास प्राधिकरण आणि शासकीय निमशासकीय यंत्रणाकडून अधिक मर्यादेचे फलक असत त्यावरती कारवाई करण्यात येईल आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।